संदर्भात मनोज जरांगे नावाचं वादळ सध्या मुंबईकडे चाललंय। त्या संदर्भात महाराष्ट्रातील शेकडो मराठा बांधव सध्या त्यांच्या मागे आहे। आपण सध्या त्या प्रवासात आहोत आणि आता सध्या पोहोचलो आपण कारला ह्या गावात। तर या ठिकाणी एक ऋषी नावाचं वॅक्स म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये जरांगे पाटलांचा अगदी हुबेहूब दिसणारा मेणाचा पुतळा या ठिकाणी बनवलेला आहे। एकंदरीतच मराठा समाजाचं जरांगे पाटलांवरचं प्रेम व्यक्त करण्याची ही एक भावना जणू या ठिकाणी दिसून येते। आज आपल्यासोबत हा पुतळा ज्यांनी बनवला असे ऋषिकेशजी आपल्यासोबत आहेत। काय वाटतं तुम्हाला, नेमके तुमच्या काय भावना आहेत आजच्या पुतळा बनवण्यामध्ये? ही खरं वडिलांची कल्पना होती आणि आमची बनवायची अशी तयारी झाली की हे समाजासाठी खूप मोठा लढा लढत आहे। आरक्षण भेटावं म्हणून ते दिवस रात्र उपोषण वगैरे करून आज आता ते आंतरवली साराटी मुंबईला निघालेले। तर आम्ही 6 महिने लागते का पुतळा बनवत, आम्ही 3 महिन्याच्या ते त्यांच्यासाठी आम्ही लवकर तयार केला आहे। पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की आरक्षण कोणी मिळवून दिलं आणि कोण लढा लढलं, कोण संघर्ष योद्धा तयार झाला, ते पुढच्या पिढीला कळावं म्हणून आम्ही हा पुतळा बनवला। निश्चितच आता हे जी मेणाचा पुतळा तुम्ही बनवलं, हे काम तुम्ही स्वतः कधी चालू केलं? हे स्वतः 3 महिन्या अगोदरच मी स्वतः चालू केलं तर त्यांचं पशु तिथं जाऊन आम्ही मोजमाप घेतलं जाऊन त्यांच्याकडनं, पुन्हा त्यांची परवानगी घेतली आणि मग आम्ही हे चालू केलं काम। आता जरांगे दादांसारख्या आणखी आपल्याकडं आपल्या म्युझियममध्ये किती म्हणजे कुठले पुतळे? जसे पुतळे बघायला गेलं तर महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नंतर आपल्याकडे अण्णा हजारे आहे, मोदीजी आहे, मिस्टर बीन आहे, तसं मग क्रिकेटपट्टूमध्ये सचिन तेंडुलकर, धोनी आहे, हिटलर आहे इथं, भगतसिंग आहे, अजून बरेच स्टॅच्यू आहे आपल्या इथं। पण आता मराठ्यांसाठी जो लढा लढत आहे संघर्ष योद्धा मनोज दादांचा, आता त्यांचा आपण पुतळा बसवला आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर जो मराठा एक झाला तो मनोज दादांच्यामुळे झाला, म्हणून आमचं त्यांच्यावरती खूप आता मनापासून आमचं त्यांच्यावरती हे वाढलंय की आरक्षणासाठी कोण ना कोण आता उभं राहिले म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवलाय। म्हणजे निश्चितच आपण या ठिकाणी बघू शकतो की एक आपल्या कार्याच्या जोरावर जरांगे पाटलांनी कमवलेली ही खरी संपत्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। हा पुतळा बनवण्यात ज्यांचा हात आहे असे ऋषिकेशजी, यासोबतच त्यांच्या पत्नीचा देखील बहुमूल्य असा सहभाग या कामात होता। त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। काय सांगाल ताई, काय भावना तुमच्या? म्हणजे आम्हाला तर खूप आनंद झालेला आहे की जरांगे साहेबांचा इथं पुतळा तयार झाला। आम्हाला खूप छान वाटलं की नाही का, लोक त्यांच्या फोटो घेण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी एवढं गर्दी हे करतात, पण आता साक्षात ते इथे येतील। माझ्या सासऱ्यांची संकल्पना होती की त्यांचा पुतळा उभा राहिला पाहिजे, ती संकल्पना आम्ही सहकुटुंब म्हणजे माझे सासरे असतील, माझे दीर असतील, यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला, माझ्या जाऊबाई असतील, यांनी सगळ्यांनी आम्ही घराने एकसारखे झटलो, त्यामुळं ही संकल्पना इथं पूर्ण झाली। आणि मला एक उल्लेख करूशी वाटतं, सातकर बोरसे ताई म्हणून आहेत, त्यांनी इतकी छान रांगोळी काढली आणि त्यांच्या सहकार्य दोघीजणी आहेत, त्यांनी इतकी मानपाटण एक करून दिवस 11 वाजल्यापासून त्या रांगोळी काढत आहेत, कारण का जरांगे साहेब आमच्या इथे येणार आहेत, त्यासाठी मला त्यांचं फार कौतुक करावंसं वाटतं। आणि त्यांनी समाजासाठी म्हणजे एक आरक्षण मिळावं आणि एक समाजासाठी हे कार्य इतकं म्हणजे त्यांनी मन लावून आणि इतकी आकर्षित ती रांगोळी काढलेली आहे, त्यांच्यासाठी तर खरंच माझं तर खूप असं कौतुकवान आहे। म्हणून मी एकच म्हणते की सरकारने एक आरक्षण दिलं पाहिजे, एक मराठा गोटी मराठा। निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो की सध्या हे जरांगे नावाचं वादळ पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने चाललेले आणि येणाऱ्या काळात आरक्षण घेतल्याशिवाय राहणारच नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे।